भाग्यलक्ष्मी। आपल्यापासून ना काहीतरी लपवलं जातंय। वैद्यबुवांना आपल्याला बरंच काही सांगायचं होतं, पण तेवढा तो बाबा कदम आला आणि सगळा घोळ घातला त्याने। मला तसं वाटतंय की कोयनाताई आणि भाऊ काकांना अडकवण्याकरता बाप्पाजींनी रचवलेला हा डाव असणार। पण का? कारण भाऊ काका आपल्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहिले आणि ते जर बाप्पाजींना डोईजड झाले तर बाप्पाजींना ते खूप महाग पडेल, म्हणून त्यांनीच हे सगळं घडवून आणलं असणार। पण मला वेगळा संशय की या सगळ्या कटात त्यांनी वैद्यांना मोहरा बनवला असणार। तुझं बोलणं पटतंय मला। ज्या कोयनेला व्यभिचारी ठरवून पंचायतीने शिक्षा दिली तिलाच घरात आसरा दिला। काय म्हणावं या लोकांना? हा गावचा आणि धर्माचा अपमान आहे। आई भिराईला कधीही सहन होणार नाही। बरोबर बोलतायत बाप्पाजी तुम्ही। आता तुम्हीच काहीतरी करा। आपण निषेध मोर्चा काढू, कोयनेला घराबाहेर काढण्याचं आव्हान त्यांना करू। हो, पण ती काशी काही ऐकणाऱ्यातली नाही। मग न ऐकून सांगते कोणाला? अख्ख्या गावाच्या विरोधात जाणं महाग पडेल त्यांना। पण तरीही त्यांनी ऐकलं नाही तर त्या घराला कोयना सकट पेटवून देऊ। तर हा गावच्या इज्जतीचा प्रश्न आहे। बरोबर आहे। अपराध्यांना शासन हे झालंच पाहिजे। या डोळ्यातल्या पाण्याने आपण कमकुवत आहोत असं जगाला दाखवून देत असतो, म्हणून यापुढे डोळ्यात कधी पाणी आणायचं नाही। काशीताई, नवऱ्याला टाकलेल्या बाईकडे पाहणाऱ्या पुरुषांच्या नजरा पाहिल्या ना की आपण दोषी नसताना बी दोषी असल्यासारखं वाटत राहतं आणि नेमकं हेच मनाला टोचत राहतं। इथेच तर चुकतो ना आपण, स्वतःला आयुष्यभर टोचत राहतो आपण। या गावाची परंपराच आहे ग बायकांवर अन्याय करण्याची। या परंपरेला मीही सामोरे केले होते, अजूनही जातीये, म्हणून तुझं दुःख कळू शकतं ग मला। पण तू एकटी नाहीयेस, मी आहे तुझ्या बरोबर। विरो, मला तुम्हाला काही सांगायचे। वैद्यबुवा, आता सांगायसारखं काही राहिलेलं नाहीये, ऐकण्यासारखंही काही राहिलेलं नाहीये। संपलंय सगळं। वैद्यबुवा, तुमच्याकडे एखादं त्या बदनामीतून बाहेर पडण्यासाठी मरणाचं औषध आहे का? मग कसली बदनामी घेऊन बसायचा? मला तुम्हाला हेच सांगायचंय। नमस्कार वैद्यबुवा। काय सांगायचंय तुम्हाला? अहो, अख्ख्या गावाला माहितीये तुम्ही दिलेल्या औषधामुळे काय बी गुण आला नाही। अहो, कशाला त्यांच्या जखमीवर मीठ चोळताय? त्यांना एकटं राहू द्या, निघा। तुम्हाला सावध करण्यासाठी फोन केलाय। सावध? कोयनेला तुम्ही तुमच्या घरात आश्रय दिलात, गावातले सगळे लोक खवळले आणि तुमचं घर जाळायला निघाले। बाप्पाजी, त्यांना थांबवा। ते शक्य नाही। तो संतप्त जमावाला थांबवणं तेवढं सोपं नाही कामिनीबाई। त्यापेक्षा मी सांगतो तसं तुम्ही करा। तुम्ही ताबडतोब घराच्या बाहेर पडा। होऊ द्या राख रांगोळीच्या काशीची आणि कोयनेची। अहो, पण घराची राख रांगोळी होईल याचा विचार केला का तुम्ही? अहो, घर गेलं तर दुसरं घर बांधता येईल। तोपर्यंत तुम्ही तुमच्या गावाबाहेरच्या घरामध्ये राहा। प्रश्न कोयनाला घरात ठेवणाऱ्या मोहिते कुटुंबाचा प्रश्न कोयनाला। सूर्य कुठे? सूर्य, कामिनी काकू, तुम्ही दिलेला निरोप द्यायला आम्ही विसरलो। काय? अरे मग सूर्य कुठे गेला? सूर्य घरी गेला। घरी? काय सांगते? कामिनी काकू, आताच त्याला आम्ही घरी सोडून आलो। मोहिते कुटुंबाचा कोयनाला घरात ठेवणारा मोहिते कुटुंबाचा मोहिते कुटुंबाचा मोहिते कुटुंबाचा कोयनाला घरात ठेवणाऱ्या मोहिते कुटुंबाचा। आली आली भाग्यलक्ष्मी।